घटना आहे शंकरनगर बदनापूरमधील एकत्र स्वप्न पाहणाऱ्या बाप आणि लेकाची। शंकरनगर भागामध्ये राहणारे अशोक येडुबा अंबिलढगे एक साधा, सरळ आणि मेहनती गृहस्थ होता। वयाच्या सुमारे 50 मध्ये पोहोचलेले अशोक हे आपल्या मृदू स्वभावामुळे गावामध्ये लोकप्रिय होते। एक शांत, संयमी माणूस ज्यांचं आयुष्य फक्त आपल्या कुटुंबासाठी समर्पित होतं। त्यांच्या घरामध्ये होता त्यांचा एकुलता एक मुलगा यश अशोक अंबिलढगे, वय वर्ष 23, शिक्षण घेणारा, ध्येयवेडा, नव्या जगाच्या स्वप्नांनी भरलेला युवक। बाप लेकाचं नातं हे केवळ रक्ताचं नव्हतं, तर दोघांच्या स्वप्नाची वीण होती। प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठीचं समर्पण। गावातले लोक या जोडीला आदर्श म्हणून ओळखायचे, पण कोणालाच कल्पना नव्हती की एक दिवस हेच नातं काळाच्या क्रूर थंडाव्याने संपवलं जाईल। अशोक यांचं घर शंकरनगरमध्ये त्यांच्या सख्या भावाच्या म्हणजे विष्णू अंबिलढगे यांच्या घराजवळ होतं। कधी काळी हे दोघं भाऊ गावात एक दिल म्हणून ओळखले जायचे। लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकाच शाळेत शिकलेले, एकाच गल्लीत खेळलेले आणि संसाराच्या सुरुवातीला एकमेकांना खांद्याला खांदा लावून साथ देणारे। पण गेल्या काही वर्षात या बंधुत्वाला गालबोट लागलं। घराच्या खर्चात, विशेषतः विष्णू यांच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत पैशावरून वाद झाले। अशोक यांनी प्रेमाने काही रक्कम दिली, भावाच्या मदतीला धावून गेले, पण या कृतीमधून गैरसमज निर्माण झाले। अशोक यांना वाटलं होतं त्यांनी देखील एक वाटा उचलला आहे, तर विष्णूला वाटत होतं की ही सगळी रक्कम त्यांच्याच अधिकाराची आहे। हाच पैशाचा वाद केवळ दोघांमध्येच नव्हता, तर त्यांच्या पत्नी, अशोक यांची पत्नी आणि मीनाबाई ही विष्णू यांची पत्नी यांच्यामध्येही आता कटुता निर्माण झाली। संशय, राग, द्वेष यांची एक साखळीच निर्माण झाली। एकेकाळी प्रेमाने भरलेलं नातं आता ताणाचा खेळ बनत होतं। 28 मे 2025 सकाळी 11:30ची वेळ होती। घरात पुन्हा एकदा मोठा वाद उसळला। त्यावेळी भांडण फक्त शब्दापुरतं मर्यादित राहिलं नाही। अशोक यांच्या पत्नी आणि मीनाबाई यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला। तोपर्यंत सर्वांना समजत होतं की तणाव आता मर्यादेचे पलीकडे गेलेला आहे। पण खरी थरकाप उडवणारी घटना तर घडली दुपारी 1:30 वाजता। मीनाबाई यांचे जालना येथील काही नातेवाईक, जे याआधी देखील या भांडणामध्ये पडले होते, ते पुन्हा शंकरनगरमध्ये आले। त्यांचा हेतू मिटवण्याचा होता का प्रतिशोधाचा हे नक्की काही सांगता येणार नाही, पण जे काही घडलं ते मात्र अमानवी होतं। या नातेवाईकांनी अचानकच अशोक आणि त्याचा मुलगा यश यांच्यावरती चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला केला। इतका अचानक आणि हिंसक हल्ला की बाप लेकाला प्रतिकार करायलाही वेळ मिळाला नाही। गल्लीच्या मधोमध सर्वांसमोर बाप आणि मुलगा एकमेकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण क्रूर हल्लेखोरांनी कोणतीही दया न दाखवता त्यांचे प्राण घेतले। गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं। गावामध्ये एकच खळबळ उडाली। शांततेचं प्रतीक असलेल्या शंकरनगरमध्ये एका पैशाच्या वादामध्ये बाप आणि मुलगा दोघांनीही प्राण गमावले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय अधिकारी कुलकर्णी हे घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर पंचनामा झाला, शेजाऱ्यांचे जबाब घेतले गेले। मीनाबाई आणि त्यांचे जालना येथील नातेवाईक यांच्यावरती संशय बळावला होता। गुन्हा दाखल झाला, तपास देखील सुरू झाला। या दुहेरी हत्येमध्ये अंबिलढगे कुटुंब अक्षरशः कोसळून गेलं। अशोक यांची पत्नी, जिला भांडणाची सुरुवात झाल्याचं मानलं जात होतं, ती या दुःखाने इतकी कोसळली की मुलगा आणि नवरा समोर मृत अवस्थेत पाहून तिची तर शुद्ध हरपली। शंकरनगर भागात एक भयानक शांतता पसरली। लोक विचार करू लागले, इतका राग, इतका द्वेष एका कुटुंबात साचतो तरी कसा, आणि तोही इतक्या क्रूरपणे फुटतो। ही केवळ दुहेरी हत्या नव्हती, तर दोन घरांची मुळेच उपटून टाकणारा एक सामाजिक भूकंप होता। एकेकाळी एकत्र स्वप्न पाहणारे भाऊ इतके परके झाले की त्यांनी एकमेकांच्या आयुष्यावरतीच घाव घातला। हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात गडद पसरतो की दोष कुणाचा, हल्ला करणाऱ्यांचा की अनेक वर्षापासून असलेल्या मतभेदांवरती झाक घालणाऱ्या कुटुंबाची व्यवस्था, की समाज जो फक्त पाहत राहिला, की पोलीस यंत्रणा जी वेळेवरती पावलं उचलू शकली नाही। अशोक आणि यश यांना न्याय तर मिळेलच, पण त्यांच्या मृत्यूने समाजाला एक आरसा दाखवला आहे
नात्यांमध्ये संवाद हवा. मूकपणा कधी कधी खुणात बदलतो. बंधुत्व हे हिशोबाने मोजायचं नसतं, तर ते प्रेमाने जपायचं असतं. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.